बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूर शहरामध्ये गॅस आणि पेट्रोल डिझेलसाठी रांगा लागलेल्या सगळ्यांनी बघितल्या, परंतु ही रांग गॅस सिलेंडर किंवा इतर आवश्यक वस्तूंसाठी नाहीये, तर चक्क मटण खरेदीसाठी होती। हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या रविवारी किंवा बुधवारी शिवाजी पेठेमध्ये माही असते। या माहीच्या निमित्तानं कमी दरामध्ये मटणाची विक्री केली जाते, त्यामुळे शिवाजी पेठेत मटण घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली। शहरी आणि ग्रामीण भागाची परंपरा जपण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूरच्या शिवाजी पेठेने केलेला आहे। गेल्या 19 वर्षांपासून कोल्हापूरच्या शिवाजी पेठेमध्ये माही आयती केली जाते आणि माहीचं मटण घेण्यासाठी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीचं चित्र कुठल्याही शहरामध्ये पाहायला मिळत नाही, मात्र ते चित्र आहे ते कोल्हापूरच्या शिवाजी पेठेमध्ये पाहायला मिळते। कारण ना नफा ना तोटा तत्वावरती या ठिकाणी मटण आहे ते सगळ्या शिवाजी पेठेतल्या नागरिकांना, कोल्हापूरकरांना उपलब्ध करून दिलं जातं। स्वरूप शिवाजी पेठ म्हणजे कोल्हापूरची परंपरा तशी म्हटली तर वावगं ठरणार नाही। राजर्षी शाहू महाराजांचं हे खऱ्या अर्थानं गाव आहे, ही खऱ्या अर्थाने संस्कृतीचा एक ठेवा म्हणला जातो। कारण जसं कुस्तीची पंढरी म्हणलं जातं, शाहिरी पोवाडा असतो, भजन संप्रदाय वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचं येतं, तसं कोल्हापुरातल्या नव्या पाण्याला त्या काळातल्या त्रिमूली यात्रा ही आपली साजरी केली जाते आणि त्याच अनुषंगावर असणारी ही माही, जेणेकरून इथले काही लोक आपली ग्रामीणमध्ये जातात आणि ग्रामीणमधल्या असणाऱ्या पै पाहुणे नातेवाईक मित्रमंडळींच्याकडे तो आस्वाद घेतात। ह्याचा अर्थ धरून इथल्याच काही ज्येष्ठ मंडळींनी हनुमान जयंतीनिमित्त अशा पद्धतीने ठरवलं की चला आपण काहीतरी अशा पद्धतीचा उपक्रम राबवू जेणेकरून अनेक माणसं जोडली जातील। त्याच पद्धतीनं नातेवाईकांना आणि मित्रमंडळाला बोलवून अशा पद्धतीची माही साजरी करून हा आपला कार्यक्रम स्वरूप आणला जातो। ग्रामीण भागातील आपल्या पै पाहुण्यांना बोलवून त्यांच्यासोबत या ठिकाणी स्नेहभोजन करायचं आणि कोल्हापूरच्या शिवाजी पेठेची माही साजरी करायची, अशा पद्धतीचा हेतू आहे तो या सगळ्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतल्या नागरिकांचा आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.